काय हे मागणी आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो अयोग्य मागत नाही योग्य मागतात. ज्ञानोबाची मागणी केली जे खळांची व्यंकटी सांडू खळ त्यांना सद्बुद्धी द्या. खळ कोणाला म्हणायचं सांगू का? दुसऱ्याचं चांगलं बघितलं ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचाराचं नसतं बळ म्हणून तिथून लवकर काढायचा पळ कारण ती विनाकारण करते छळ. विठ्ठल खळ हा फार वाईट असतो बरं का. ज्ञानोबाची मागणी सांगतोय मूळ मुद्दा ध्यानात ठेवा जे खळांची व्यंकटी सांडू ह्याच्यावर चिंतन चालू. खळ किती वाईट आहे. अख्खं गाव जर एक रूपानं सगळे एका मंडपाखाली बसले तर खळाला करमत नाही. भांडणं झाली की खळ खुश. गावात राडा झाला की खळ खुश. आणि सगळं गाव एक झालं की खळाचं डोकं दुखलंच म्हणून सांगता. आणि पुढचं सांगू का? खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. आणि खळ हा गंध सुद्धा लावू शकतो बर का. आणि गंधाचं माळाचं बाह्य रंगाचं दुकान दाखवून आपला डुप्लिकेट माल तो मागच्या दरवाजाने यशस्वीपणे विकू शकतो. याला म्हणायचं खळ. हा खळाची क्वालिटी इतकी सोपी नसती. दृष्ट आणि खळ हे दोन प्रकार आहेत. एक वेळ दृष्ट परवडला पण दृष्टाला सुद्धा जो बॅकिंग पॉवर देतो त्याला खळ म्हणायचं. दुर्योधन हा दृष्ट खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? मामा शकुनी मामा खळ आहे. शकुनी मामाचं काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडलं नाहीत म्हणजे देवाच्या बुद्धीला सुद्धा जे चॅलेंज देऊ शकतो त्याला खळ म्हणायचं. किती वाईट असं. चालता चालता जो गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं. एका गावात एक खळ होता त्याला करमानाच सहज निघालं फिरायला. किराणा दुकानदार असं बसलं होतं दुकानामध्ये. जुन्या काळातलं दुकान सगळ्या वस्तू जवळ जवळ असं लाकडाचं दुकान लाकडी खांब वगैरे माळवदाचं. त्या दुकानदाराने खळाला जे हारी घातला. खळा आला गप्पा हाणता हाणता खळाने काय केलं तिथं गुळ पडला होता. गुळ उचलला आणि त्या लाकडी खांबाला पुसला. घेणं नाही देणं नाही उग काहीतरी. गुळ त्या खांबाला पुसला की मुंग्या आल्या. मुंग्या त्या गुळाला चिकटल्या. मुंगळे आले मुंगळे गुळाला चिकट. कुणाचा कुठं नाही? खळाचा. ही ध्यानात ठेवा. पाल आली पाल त्याला चिकटली. तिथं मांजर होतं. मांजराने बघितलं. मांजराला वाटलं खांबा उंदरच आलाय काय ना. मांजराने उडी हाणली. दारात कुत्र बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि काँग्रेसचं सेनेचं जमन. आणि महाराष्ट्रात काही जमतं जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्र्याने केली भुकायला सुरू. आणि कुत्र भुकायला लागलं की शेजारचं कुत्र बी आपोआप भुकायला लागलं. कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय. पण भुकणं तर बंद नाही. बघा तुम्ही गावातली कुत्री भुकले की वस्तीवली भुकतात. वस्तीवली भुकले की वाड्यावली भुकतात. अरे का भुकत आहे? त्याच्यात सार काय आसार काय तळाशी जाऊन बघा ना सत्य काय. भुकणं सुरूच. दुकानदाराच्या कुत्र्याने शेजारच्या कुत्र्याची लागली भांडणं. दुकानदाराचं कुत्र रगेल होतं. शेजाऱ्याचं कुत्र त्यांनी भांडणात जाग्यावर ठार केलं. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली माझा तुमच्यापेक्षा कुत्र्यावर जीव होता जास्त. आणि शेजाऱ्याच्या दुकानदाराच्या कुत्र्याने आपलं कुत्र मारलंय. शेजारी म्हणला मी काय करू? काहीच करू नका. काठी काढा. दुकानदाराचं कुत्र हाना. कुणाचा कुठा नाही? खळाचा. हे ध्यानात ठेवा. शेजाऱ्याने काठी काढून दुकानदाराचं कुत्र हाणायला लागले. दुकानदाराची बाई कुत्री कशी गप बसन. ती म्हणली कुत्र्याची भांडणं होतच असत्या. शहाण्या माणसाचा काय संबंध मध्ये भाग घ्यायचा. ती म्हणलं मी काय करू? काठी काढा शेजारी हाना. कुत्र गेलं पडून. दुकानदाराने शेजारी इतकी भांडणं झाली इतकी हाणली डोकं फुटलं रक्त बंबाळ झाले चक्कर येऊन खाली पडलं. मग खळाला विचारलं आता कसं वाटतं? ते मला आताशी जरा करमायला लागलं. म्हणजे गावामध्ये रक्तपात घडून आणला त्यावेळेस खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे. त्याच्यावर सांगतो चालता चालता जेव्हा गेम करतो मग असा खळ बदलतो का नाही? बदलतो. पण कधी? बरे म्हणले आमच्या संगतीत उद्या तुका म्हणे खळ करू शनीची निर्मळ. एका क्षणात निर्मळ करण्याची ताकद आमच्याकडे. होतो का? हो.